शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा शब्द ऐकला की आपल्या सर्वांच्या आशा पल्लवित होतात. पण नेमकी कर्जमाफी कोणाला मिळते? तुमच्या डोक्यावर असलेल्या प्रत्येक कर्जाचा 7/12 कोरा होतो का? की फक्त ठराविक कर्जच माफ होतात? आज या व्हिडिओमध्ये आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुमच्या खिशाशी आणि भविष्याशी संबंधित महत्त्वाची माहिती आहे. नमस्कार. आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्नाचा पाऊस पडतोय. पाटील, माझं ट्रॅक्टरचं कर्ज आहे, ते माफ होईल का? माझं सोसायटीचं कर्ज थकलंय, सरकार ते भरणार का? मी खाजगी पतसंस्थेकडून कर्ज घेतलंय, त्याचं काय? शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी ही दिसायला सोपी वाटत असली तरी त्यामागे तांत्रिक आणि सरकारी नियमांची मोठी चौकट असते. अनेकदा माहिती अभावी आपण चुकीच्या अपेक्षेने बसतो आणि नंतर आपली फसवणूक झाल्यासारखं वाटतं. म्हणूनच आज आपण कर्जमाफीचे शास्त्र सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 2. कर्जाचे मुख्य 3 प्रकार आणि त्यांचे स्वरूप. सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की बँक शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे कर्ज देते, कारण जोपर्यंत तुम्हाला कर्जाचा प्रकार समजत नाही तोपर्यंत कर्जमाफी कोणाची होणार हे उमजणार नाही. पीक कर्ज म्हणजेच क्रॉप लोन. याला आपण मोसमी कर्ज किंवा ॲडव्हान्सिंग सुद्धा म्हणतो. हे कर्ज कशासाठी असतं? तर तुम्ही शेतात जे पीक पेरता त्यासाठी लागणारे बियाणे, खते, औषधे आणि मजुरी यासाठी बँक तुम्हाला हे कर्ज देते. याची व्याख्याच अशी आहे की पिकाच्या उत्पादनातून तुम्ही या कर्जाची परतफेड कराल. हे सहसा अल्पमुदतीचे म्हणजे 1 वर्षाचे असते. पुनर्गठित पीक कर्ज म्हणजेच रिस्ट्रक्चर्ड क्रॉप लोन. समजा यावर्षी दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचे पीक वाया गेले. अशावेळी शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. मग सरकार बँकांना आदेश देते की या कर्जाचे हप्ते पाडून द्या किंवा त्याला पुढील 3 ते 5 वर्षांची मुदत द्या. यालाच आपण पुनर्गठित कर्ज म्हणतो. मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणजेच टर्म लोन. याला बँकिंगच्या भाषेत टर्म लोन म्हणतात. हे कर्ज शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी दिले जाते, जसे की ट्रॅक्टर खरेदी, पाईपलाईन टाकणे, विहीर खोदणे, शेडनेट उभारणे, ठिबक सिंचन बसवणे किंवा फळबाग लागवड. हे कर्ज 5 ते 10 वर्षांच्या मुदतीचे असते. 3. कर्जमाफीत नक्की कशावर कुऱ्हाड चालते? आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. कर्जमाफी नक्की कोणत्या कर्जाची होते? शेतकरी मित्रांनो, आत्तापर्यंतचा इतिहास आणि सरकारी निर्णय पाहिले तर सरकार प्रामुख्याने फक्त पीक कर्ज म्हणजेच क्रॉप लोन माफ करतं. हो, हे ऐकायला थोडं कडू वाटेल, पण हेच वास्तव आहे. तुमच्या शेतात पिकाचं नुकसान झालं म्हणून सरकार तुम्हाला दिलासा देण्यासाठी ते मोसमी कर्ज माफ करतं. जर तुमचं पीक कर्ज थकलं असेल आणि सरकारने कर्जमाफी जाहीर केली तरच तुमचा 7/12 कोरा होण्याची शक्यता असते. जर सरकारने विशेष तरतूद केली तरच पुनर्गठित म्हणजेच रिस्ट्रक्चर्ड कर्जमाफीच्या कक्षेत येते. पण तुमचं ट्रॅक्टरचं कर्ज, पाईपलाईनचं कर्ज किंवा इतर कोणतंही टर्म लोन सरकार सहसा माफ करत नाही. कारण सरकारचं असं म्हणणं असतं की या वस्तू म्हणजे असेट्स तुमच्याकडे कायमस्वरूपी राहणार आहेत. हे मी कशाच्या आधारावर सांगतोय? तर आपल्याकडे झालेल्या 2 मोठ्या कर्जमाफ्यांचे उदाहरण पहा. 2017 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आली होती. त्यावेळी 1.5 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली गेली. पण ती कशासाठी होती? फक्त पीक कर्जासाठी. ज्यांचं कर्ज मध्यम मुदतीचे होते त्यांना त्याचा फायदा मिळाला नाही. त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाली. यात 2 लाखांपर्यंतची मर्यादा होती. इथे सुद्धा सरकारने स्पष्ट केलं होतं की अल्पमुदतीचं पीक कर्जच माफ केलं जाईल. इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज, मग ते ट्रॅक्टर असो किंवा दुग्ध व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज, ते यात समाविष्ट नव्हतं. बँकांचे प्रकार आणि कर्जमाफीचा संबंध. आणखी एक मोठा संभ्रम म्हणजे मी पतसंस्थेकडून कर्ज घेतलंय, ते माफ होईल का? मित्रांनो, बँकिंग व्यवस्थेत नॅशनलाइज्ड बँका म्हणजे SBI, BOI इत्यादी, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणजेच DCCB थेट सरकारी नियमावलीत येतात. त्यामुळे कर्जमाफीचा फायदा इथेच मिळतो. राहिला प्रश्न पतसंस्थांचा. तर पतसंस्था या लोकल स्तरावर चालणाऱ्या संस्था आहेत. अनेकदा त्यांना आधुनिक सावकारशाही म्हटलं जातं, कारण त्यांचे व्याजाचे दर जास्त असतात आणि वसुलीची पद्धत कडक असते.
सरकार पतसंस्थांच्या कर्जाची जबाबदारी सहसा घेत नाही. खाजगी बँका म्हणजेच HDFC, ICICI इत्यादी यांच्या बाबतीत सरकार वेगळा शासन निर्णय काढल्याशिवाय तिथे कर्जमाफी लागू होत नाही. शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी? बऱ्याचदा कर्जमाफी होणार या आशेने शेतकरी मुद्दाम हप्ते थकवतात. पण लक्षात घ्या, जर तुमचं कर्ज पीक कर्ज नसेल आणि तुम्ही ते थकवलं तर त्यावर चक्रवाढ व्याज चढत राहतं आणि तुमची सिबिल स्कोअर खराब होतो. त्यामुळे भविष्यात तुम्हाला कोणतंही बँक कर्ज देत नाही. त्यामुळे घोषणा काय झाली आहे आणि GR मध्ये काय लिहिलं आहे हे नीट वाचल्याशिवाय निर्णय घेऊ नका. निष्कर्ष आणि आवाहन. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट आहे. कर्जमाफी म्हणजे सर्वच कर्जातून मुक्ती नव्हे, ती फक्त पीक कर्जासाठी मिळणारा एक तात्पुरता आधार आहे. शेती निगडीत इतर कर्जांसाठी आपल्याला नियोजनबद्ध परतफेडच करावी लागते. तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं? सरकारने ट्रॅक्टर किंवा पाईपलाईनची कर्जसुद्धा माफ करायला हवीत का? की आहे ती पद्धत योग्य आहे? तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या हक्कासाठी, तुमच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवित असतो. हवामान अंदाज असो, बाजारभाव असो किंवा अशा सरकारी योजना, प्रत्येक अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल. त्यामुळे जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. हा व्हिडिओ प्रत्येक WhatsApp ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत पाहत रहा आपलं चॅनल. धन्यवाद. जय जवान, जय किसान.